सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. प्रथमेश 11 धामोदी संघाची नितीन विरळे आणि त्याच्या बरोबरीने परेश या दोन्ही फलंदाजांनी मागच्या मॅचमध्ये काय दर्जेदार बॅटिंग केली होती. तो इतिहास आता इतिहासामध्ये जमा झाला. इथे प्रेझेंटमध्ये चांगला खेळ करावा लागेल, कारण समोर देखील तितकीच तगडी टीम आहे, ती म्हणजे जय हनुमान वाकस. या टीमने देखील चांगला परफॉर्मन्स केला. आजच्या या रात्रीमध्ये दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेत आणि या अंतिम सामन्यामध्ये एकमेकांच्या समोर उभे आहेत आणि जो जिंकेल तो पहिला संघ ठरेल या स्पर्धेमध्ये, जो अंतिम 4 मध्ये पोहोचेल. नितीन विरळेच्या विरोधामध्ये ऋतिक दळवी. एक मोठं बॅटल. पहिलाच बॉल, यॉर्क लाईनचा चेंडू, हीच तर ओळख आहे ऋतिक दळवीची. यावर्षी हा खेळाडू देखील भन्नाट फॉर्म मध्ये, काही गोलंदाजी केली होती कर्जत प्रीमियर लीग मध्ये AR ब्रदर्स संघाकडून खेळत असताना. ऋतिक दळवी दुसरा बॉल घेऊन आणखी एक चांगला बॉल, फटका फसलाय, मोठी विकेट, गोल्डन विकेट. स्वतः गोलंदाज बॉल खाली आलाय आणि कॅच देखील कंप्लीट करतो. या मॅचची सगळ्यात मोठी विकेट नितीन विरळे बाद. मन वाकस संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि त्या टीम मीटिंग मध्ये करत हा उल्लेख देखील झाला असेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये ऋतिकला, जो नितीन विरळे मागच्या दोन्ही मॅच मध्ये चांगला खेळला, त्याला बाद करावा लागेल. आणि पहिल्याच षटकामध्ये दुसऱ्याच बॉलवरती ऋतिकने एक मोठी विकेट मिळवून दिली आहे ती जय हनुमान वाकस संघाला. चांगली सुरुवात, बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय मैदानामध्ये. कल्पेश चांगला बॉल वेगाने बीट केलाय. अगदी असमतल बाउन्स चेंडूने घेतला. कधी चेंडू खाली राहतोय, कधी अनबिटन बाउन्स चेंडूला मिळतोय. समोरून चेंडूला उसळी दिली ऋतिकने, ही तर त्याची ओळख आहे. सातत्याने उसळी घेणारी चेंडू तो टाकत असतो. तिसरा बॉल देखील डॉट, त्यामध्ये एक विकेट. परंतु मागच्या मॅच मध्ये कल्पेश देखील काय खेळला होता, ती इनिंग त्याला आठवावे लागेल. चांगला फटका, स्टँड अँड डिस्पॅच, एक्स्ट्रा कव्हरला ठोकला षटकार. चौथ्या बॉलवरती मोठा फटका आलाय. 6 धावसंख्येने अकाउंट खुलं करतोय तो कल्पेश. मागच्या मॅच मध्ये देखील असाच काहीसा खेळला आणि कल्पेशला माहिती आहे या मॅच मध्ये नितीन विरळे शून्यावरती बाद झाला आणि अशा परिस्थितीमध्ये या 4 ओव्हरमध्ये 50 पेक्षा जास्त धावा जर आम्हाला बनवायचे असतील तर मला अशी बॅटिंग करणं गरजेचं आहे. तो दाखवतोय आपल्या संघासाठी. 6 धावसंख्येने अकाउंट खुलं झालंय, 6 वरती पोहोचलाय तो. प्रथमेश 11 दामोदी पुनश्च सज्ज होतो. ऋतिक पाठीमागच्या दिशेने, फटका तर फसलाय. शॉट फायलिंगचा फिल्डर, कॅच ड्रॉप. पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळतील या नशिबाच्या 4 धावा. जिथे विकेट होती तिथे मिळतात या 4 धावा. खेळाडूचा खेळ नाहीये, हा सांघिक खेळ आहे. 11 खेळाडू ज्यावेळेस एकत्रित येतात आणि चांगला खेळ करतात त्यावेळेस तुमची टीम चांगला परफॉर्मन्स करत असते. इथे कोणतीही चुकी केली नाही. ऋतिकने चांगला चेंडू टाकला, फटका फसला, तिथे कॅच घेण्याची संधी, परंतु जिथे विकेट होती तिथे मिळतील 4 धावा. या 4 धावा घातक देखील ठरू शकतात या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये, कारण एक एक धाव ही फार महत्वाची असते. धाव फलक पोहोचलाय ते 10 या आकड्यावरती. चांगला बॉल, सन्मान देण्यास भाग पडलं. अकूट टप्प्याचा बॉल वेगाने आला आतमध्ये. एकच धाव मिळते. सेन्सिबल क्रिकेट. थोडासा सन्मान देत असताना ऋतिक दळवीला फलंदाज कल्पेश. षटक संपले पहिलं. 11 धावा धाव फलकावरती येतात त्या प्रथमेश 11 दामोदी संघाच्या या सामन्यामध्ये.
tenniscricket.inच्या माध्यमातून आपण बघतोय घर बसल्या जे जे सामन्याचा आनंद घेत आहेत ते सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करू. जे अगोदर होते ते गर्दी आणि आता आहेत ते दर्दी, हे सगळे क्रिकेटचे प्रचंड चाहते आहेत. वाकसकरांच्या बाजूने पाठीराखे भरपूर मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत, त्या सगळ्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. दुसऱ्या बाजूला दामोदर संघ आहे, त्याचे देखील पाठीराखे मोठ्या संख्येने आले, त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करू या स्पर्धेमध्ये. आणि जो जिंकेल तो पहिला संघ ठरेल जो या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होईल टॉप 4 मध्ये. बॉलिंग करण्यासाठी आलाय किरण फार एंडकडून. किरणला इन्व्हाइट केलंय त्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. समोर फलंदाज कल्पेशचा फटका हॅमर केला लॉंग ऑफला. फलंदाज क्षेत्ररक्षक तिथे अगदी उंच उडी त्यांनी मारली आणि चेंडूला आतमध्ये ढकललाय. चांगली फिल्डिंग बनावी लागेल या मॅच मध्ये. तुषारकडून चांगली फिल्डिंग त्याने केली. एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील त्याला मिळालंय तुषारला. चांगली दर्जेदार कामगिरी तो करतोय. संघासाठी एक धाव मिळते. धाव फलक पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 धावा धाव फलकावरती. शेवटची लढत आजच्या या पहिल्या रात्रीमध्ये. उद्या देखील कर्जत तालुक्यामधील दिग्गज संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये दिसतील. पहिली मला असं वाटतं शो मॅच आहे, प्रेक्षणीय सामना आहे जो बरोबर 6 वाजता सुरू होईल. आणि तदनंतर मग मार्केवाडी बी आणि त्यांच्या विरोधामध्ये चेंज द गेम वंजारपाडा. त्यानंतर चांदई आणि त्याच्या विरोधामध्ये भुतिवली. उमरोली श्रीपाद बाबा क्रिकेट संघ उमरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवशक्ती कडाव आणि भैरवनाथ वरई आणि त्यांच्या विरोधामध्ये दिबा पाटील उमरोली. असे दिग्गज 8 संघ उद्याच्या रात्रीमध्ये खेळताना दिसतील. कर्जत तालुक्यामधील संघांना प्रथम 2 रात्रीमध्ये प्राधान्य देण्यात आलंय. इथे मिळतील धावा 2. बॅकअप चांगलं होतं परंतु एक्स्ट्राच्या धावा आता येत नाही आहेत. 2 धावाच मिळतील या बॉलवरती. 2ने धाव फलक जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. 4 षटकांची मॅच कितपर्यंत पोहोचणार. संघ प्रथमेश 11 दामोते 2 मॅचेसमध्ये काय खेळला हा संघ. भली मोठी धावसंख्या. पहिल्या मॅचमध्ये 87, मागच्या मॅचमध्ये देखील 64. म्हणजे प्रत्येक मॅचमध्ये त्याने बॅटिंगची दादागिरी दाखवली या स्पर्धेमध्ये. परंतु आज जसा नितीन वेरळे बाद झाला तशा मात्र धावा थांबल्यात या सामन्यामध्ये. 14 धावा. पुनश्च बॉलिंग ट्रॅकवरती किरण सज्ज होतोय. चांगला बॉल खोलवर टप्प्याचे बॉल सातत्याने टाकले जात आहेत वाकसकरांच्या माध्यमातून. ऋतिकला देखील हेच करताना आपण बघितलं. ऑफस्टिकच्या बाहेर जो अँगल आहे त्याला पकडून तो गोलंदाजी करतो. कधी अखूट टप्प्याचे बॉल, कधी फुलर लेनचे बॉल. त्याच्या पाठोपाठ किरण देखील तेच कामगिरी करतोय. सगळे खोलात टाकते बॉल, फुलर लेनचे बॉल हाताळतोय आणि त्याच्यावरती कोणताही मोठा फटका देखील नाही या षटकामध्ये. 3 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून 2 षटकं देखील बाकी आहेत. इथून मोठं टार्गेट सेट करावं लागेल. पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. गोलंदाजाच्या गतीचा वापर करायचा होता खरं तर. फलंदाज परेश तो सलामीला आलाय. परेशने मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. नितीन लवकर बाद झाला आणि अशा परिस्थितीमध्ये परेशला एक चांगली इनिंग पेश करावी लागेल. 5 चेंडूमध्ये 11 धावा त्याच्या बॅटमधून आल्या मागच्या मॅचमध्ये. 14 वरती पोहोचलाय संघ प्रथमेश 11 दामोदे जो विघ्नेशजी वेळे साहेबांनी पुरस्कृत केलाय. फटका फसला. डाऊन द बॉल. यष्टीरक्षकाला कॅच कंप्लीट आणि परेश देखील होतो इथं बाद. दाखल झाले नवनाथ. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची जोडी. परंतु कल्पेशला आता संघाची सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. कारण 2 महत्त्वपूर्ण जे सलामीवीर होते ते आता दोन्ही तंबूच्या दिशेने आलेत. 0 वरती बाद झाला नितीन. परेश देखील आपण बघितलं तर 2 वरती बाद झाला. बरेचसे डॉट बॉल त्याच्या माध्यमातून खेळण्यात आले. तो प्रेशरमध्ये आला आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाला आणि आता त्याच्या जागेवरती आला आहे. तर फलंदाज
नवनाथ, कल्पेश आणि नवनाथ ही जोडी, परंतु काय गोलंदाजी होते किरणच्या माध्यमातून. ऋतिकच्या विरोधामध्ये जरी धावा आल्या 11 तरी देखील या षटकामध्ये ते जे ॲक्सेलरेशन होतं त्याला ब्रेक देण्याचं काम तो करतोय. चांगला बॉल, फटका देखील चांगला डाऊन द बॉल, सरळ व्ही शेप मध्ये आलाय हा षटकार. धाव फलक पोहोचेल ते 20 वरती. चला टीम मीटिंग नको जास्त वेळ, 2 षटकांचा खेळ संपला. 20 धावा धावफलकावरती 10ची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय आणि आता कितपत जाऊन पोहोचेल याकडे सगळ्यांच्या नजर असतील. प्रथमेश 11 दामोदर संघाचा जर आपण विचार केला 10ची सरासरी राखण्यामध्ये त्यांना यश आलंय. 2 गडी बाद 20 आणि अजूनही 2 षटकं बाकी आहेत. 40-45 धावा बनवाव्या लागतील दामोदर संघाला, कारण दामोदर संघाकडे गोलंदाजी देखील तोफखाने आहेत. चारही गोलंदाज त्यांचे चांगले आहेत बघायला मिळत आहेत, परंतु त्याच्या विरोधामध्ये ऋतिक दळवी एक मोठं आव्हान असेल सेकंड इनिंग मध्ये देखील जर बाकस संघाचा जर आपण विचार केला तर. गोलंदाजीसाठी आलाय तुषार, एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील या खेळाडूला मिळालंय. तुषारला एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळालंय ते ऋतिक दळवीला. स्ट्रायकर एंडला कल्पेश, फटका चांगला आहे, फटक्यामध्ये ताकद देखील आहे परंतु एलिव्हेशन नाही आहे. कॅच कंप्लीट केले लॉंग ऑफला आणि मोठी विकेट मिळते. नितीन विरळेच्या पाठोपाठच एक मोठा गडी बाद, कल्पेश देखील होते बाद. संघाला अपेक्षा होती खरं तर कल्पेशकडून एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता, एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता आणि हा फटका देखील चांगला होता, परंतु ताकद होती परंतु एलिव्हेशन नव्हतं. जे अंतर कापायला पाहिजे होतं बॉलने लॉंग ऑफला, जी परिसीमा जर आपण विचार केला तर भरपूर लांब आहे आणि तिथेच हा फटका फसला. मोठा विकेट मिळतोय, 3 गडी बाद. 20 ही धावसंख्या धावफलक्यावरती मिळते ती प्रथमेश 11 दामोदर संघाची. पहिल्याच बॉलवरती तुषारने विकेट मिळवली आहे. तुषार देखील चांगला खेळाडू आहे. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्याला मिळालं आहे. चांगला तो खेळला होता पहिल्या मॅचमध्ये. त्याची पुनरावृत्ती करत असताना या शेवटच्या आणि अंतिम मॅचमध्ये, ही जी निर्णायक मॅच आहे, जी मेहनत तुम्ही संपूर्ण रात्रीमध्ये घेतले त्याचं यश, त्याचं फळ मिळवणारी ही मॅच आहे. 20 धावा बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय हरीश. हरीश वेगवान बॉल, वेगाने बीट केले, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. ज्या ज्या वेळेस तुम्ही समोरचे बॉल अक्रॉस द बॅट खेळताना त्या वेळेस नेहमीच डॉट बॉल बघायला मिळतात. टप्पा चांगला बघायला मिळतो. तुषारचा आणखी एक डॉट बॉल, एक विकेट देखील त्यांनी मिळवले. 2 सलगचे निर्धाव चेंडू टाकतोय तुषार. या सामन्यामध्ये 20 वरती पोहोचलाय तो धामोते संघ. ॲक्सेलरेशन त्याला करावं लागेल, परंतु दुसऱ्या बाजूला वाकस संघाने देखील रस्सीखेच करण्यास सुरुवात केली आहे. आणखी एक चांगला बॉल टप्पापडून आता बाउन्स चेंडूने घेतला. सच सोपा बॉल यष्टिरक्षकाने गॅदर केलाय. तिसरा निर्धाव चेंडू, एक विकेट देखील मिळाली पहिल्या बॉलवरती. चांगले चेंडू टाकतोय तो तुषार. एक टप्पा त्याने पकडलाय, तिथून तो कधी आतमध्ये चेंडू घेतोय, कधी बाहेरच्या दिशेने वळवतोय, कधी बाउन्सर चेंडू टाकतोय. हे सगळे ब्रह्मास्त्र, हे सगळे व्हेरिएशन्स त्याने दाखवलेत या तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग करत असताना वाकस संघाकडून. धावफलक 20, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. थोडीशी अडचणीमध्ये सापडली टीम दामोते. चांगला फटका स्वीप कव्हरला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे परंतु बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार.
या 4 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलंय. 24 धावा धावफलकावरती येत आहेत. परवाच्या रात्रीमध्ये तुम्हाला 2 तालुक्याची लढत बघायला मिळेल. खालापूर आणि कर्जत, 2 तालुक्यांना एकत्रित आणण्याचं काम, 2 तालुक्याचं क्रिकेट बघण्याची संधी सगळ्या प्रेक्षकांना या स्पर्धेच्या निमित्तानं दरवर्षी 3-0 असं समीकरण आहे. तिन्ही सामने जिंकलेत या स्पर्धेमध्ये कर्जत संघाने आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. वेस्ट साईड बॅट्समन रिव्ह्यू आहे असं पंच आम्हाला सांगतायत, जो अतिरिक्त बाउन्स चेंडूने घेतला. व्हाईट बॉल. येस, व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतात आम्हाला. जीपी पॅनलचे हे सगळे आमचे पंच ऑफिशियल्स, चांगली कामगिरी आजच्या रात्रीमध्ये तिन्ही पंचांची. तुषार 25 धावा धावफलकावरती आल्यात. तुषार पुनश्च सज्ज होतील. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. एक्स्ट्रा कव्हरला फिल्टर तिथे आहे डीप मध्ये आणि प्रोटेक्शन देखील असताना बघतोय आपण 2 धावा सहजरित्या कंप्लीट. 4 धावा संख्येचा इशारा आलाय पंचांचा. 29 वरती पोहोचला आता दामोती संघ. असं वाटलं फिल्डर पोहोचेल, त्याला असं वाटलं मी बॉलपर्यंत पोहोचेल, परंतु तो पोहोचला नाही. आणि मैदान इतकं सुपर फास्ट आहे, आउटफील्ड इतकी फास्ट आहे की जसा टप्पा पडला तसा लगेचच तो सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 29 वरती पोहोचला धावफलक. प्रत्येक षटकामागे 10 धावा आल्यात आणि अजूनही या षटकातले काही चेंडू शिल्लक आहे. जे षटक चांगल्या दिशेने जात होतं ते आता खराब करण्याचं काम करते दामोदी टीम. पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. षटक संपलं हे तिसरं आणि 3 षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोहोचेल 29 धावा धावफलकावरती. हे बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण बघतोय, कर्जत खालापूर असेल तिथे लकी ड्रॉचा धमाका सुरू आहे. आणि थोड्याच दिवसामध्ये कलोतेमध्ये देखील एक मोठी स्पर्धा येते दीपकजी ठोंबरे यांची, जिथे लकी ड्रॉमध्ये इलेक्ट्रिक स्कूटी देण्यात येणार आहे. लकी ड्रॉच्या स्वरूपात जी कलोत्याच्या इथे स्पर्धा होणार आहे मैत्री चषकाची, तिथे लकी ड्रॉच्या स्वरूपात इलेक्ट्रिक स्कूटी ठेवण्यात आली आहे आणि ज्याची कुपन फक्त 100 रुपयाला आहे. 100 रुपयामध्ये स्कूटी तुम्ही मिळवू शकता. गोलंदाजीसाठी आलाय जितेश. धावफलक 29. चांगला बॉल. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. टप्पा पडून थोडंसं बाहेरच्या दिशेने अँगल बनवत असताना चेंडू बघायला मिळाला जितेशचा. 100चे धाव ॲड होते धावफलकावरती. 3 षटकं संपली. 4थ्या षटकाचा सुरुवातीलाच पहिला हा खराब चेंडू आला. 30 वरती जाऊन पोहोचलाय धावफलक. जिथे रायगड जो प्रेक्षणीय स्टँड आहे तिथे भरपूर संख्येने प्रेक्षक बसलेत. मला असं वाटतं ते वाकस करत हात करत आहेत आम्हाला. फटका तर फसला आहे. एक्स्ट्रा कव्हरला तिथे फिल्डर आहे. 2 धावा मिळत आहेत. 2 धावा संख्येने धावफलक जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. रायगड स्टँडमध्ये आपण बघतोय सगळे प्रेक्षक आहेत जे सपोर्ट करत आहेत वाकसकरांना. मोठ्या संख्येने तिथे आलेत, एन्जॉय करतात क्रिकेट. जरा कॅमेरामॅन
आपला कॅमेरा तिथे घेऊन जा. बरोबर लॉंगॉनच्या दिशेने जिथे प्रेक्षणीय स्टँड आहे, रायगड, सगळे गडकिल्ल्यांची नावं देण्यात आले त्या स्पर्धेच्या निमित्तानं. विकेटगड आपण बघतोय, रायगड आपण बघतोय, कोथलीगड आपण बघतोय, राजमाची आपण बघतोय, आणि त्याच दिशेने आलाय हा उत्तुंग असा षटकार. बघा, ते जरी वाकसकर असतील ना, तरी त्यांनी जे क्रिकेटचे त्याच्यामध्ये जे किडा आहे, जे क्रिकेटचे ते सच्चे चाहते, त्याने लगेचच दाखवलं की हा षटकार आहे. हे खरे पाठीराख आहेत, हे खरे क्रिकेटचे प्रचंड चाहते आहेत. या 6 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलाय 36 धावा धावफलकावरती. थर्टी 38 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये जितेशवरती आक्रमण चढवलं या शेवटच्या ओव्हरमध्ये. फुलटॉस बॉल आणि त्याला देखील फेकून दिले स्क्वेअर ऑफ दी विकेट. आणखी एक षटकार. बॉलची पूर्तता करा. जे मोमेंटम खरं तर वाकसकरांच्या बाजूने होतं सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये, ते आता मोमेंटम प्रथमेश 11 दाम्पत्य संघाच्या बाजूने झुकवते फलंदाज नवनाथ. तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 3 षटकार त्याने मारले, 2 धावा, म्हणजे तब्बल 20 वरती खेळतोय आणि संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जात असताना धावफलक पोहोचलाय ते 44 या आकड्यावरती. असं वाटलं ह्या डावाला सुरुवात झाली, 40च्या आतमध्ये रोख लावण्याचं काम करेल वाकस संघ, परंतु या धावा आता कुठेतरी त्यांना डोचू लागल्यात. या धावा कुठेतरी आता त्यांना डोकेदुखी होऊ लागल्यात असं वाटू लागलंय, कारण या षटकामध्ये तब्बल 2 षटकाराचा मार पडलाय तो जितेशला. अजूनही काही चेंडू शिल्लक. 44 धावा धावफलकावरती. काय बॅटिंग करतोय नवनाथ आपल्या संघासाठी. षटकारांची हॅट्रिक बघायला मिळेल का? जितेश पुनश्च सज्ज होतोय. थोडासा खाली राहते बॉल. पंचांचा कोणताही इशारा म्हणजे चांगला बॉल बघायला मिळाला. बऱ्याचशा अवधीनंतर जितेशच्या माध्यमातून. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती जितेशने, परंतु या मॅचमध्ये थोडासा मार पडला. नवनाथच्या माध्यमातून चांगली बॅटिंग करण्यात आली. एकूण डाबा धावफलकावर दिले तर 44. 44 कितपर्यंत टार्गेट सेट होईल या मॅचमध्ये. आणखी एक मोठा फटका. फटका तर फसला. डाऊन द बॉल. लॉंगॉनचा फिल्डर येतोय, इंटरेस्टेड देखील आहे आणि कॅच देखील कंप्लीट केली जाते आणि नवनाथला परतावं लागेल या मॅच मध्ये. नवनाथ होते बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावफलक पोहोचलं ते 44 या आकड्यावरती. किती टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये यासाठी हा बॉल असेल. जर षटकाराला तर 50 होतील, 51चं टार्गेट होईल. जर चौकाराला तर 48 होतील, 49चं टार्गेट होईल. जर धावच आली नाही तर 45चं टार्गेट होईल, कारण ऑलरेडी 44 धावा धावफलकावरती आहेत. कितपर्यंत जाऊन पोहोचेल प्रथमेश 11 दाम्पत्य संघ याकडे आता सगळ्यांच्या नजरा असतील. जो जिंकेल तो मात्र पहिला संघ ठरेल जो अंतिम 4 मध्ये पोहोचेल. शेवटचा बॉल जितेशचा या 17 मधला. फटका तर चांगला आहे. बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. बनल्यात 50 आणि आता बनवायचे 24 बॉल मध्ये जनमन वाकस संघाला 51 धावा.
24 बॉल आणि गरज आहे ती आता 51 धावसंख्येचे 2-3 षटकार शेवटच्या ओव्हरमध्ये आले, 3 षटकार शेवटच्या ओव्हरमध्ये आले आणि आता मोमेंटम जरूर शिफ्ट झालाय ते प्रथमेश 11 दामोदर संघाच्या बाजूने. परंतु जशी सामन्याला सुरुवात होईल आपण ऐकूया समीरजी सोमणे यांचा आवाज. सेकंड इनिंगमध्ये 24 बॉल आणि 51 धावसंख्येची गरज. एक संघ ठरेल इथून जो जिंकणारा तो पहिल्या रात्रीमध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. ऋग्वेद मोरे आणि त्याच्या साथीला ऋतिक दळवी. 24 बॉल 51 धावांचं लक्ष्य. तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये ऋतिकने एक षटक टाकला, 11 दिल्या. किरणने फक्त धावा दिल्या त्या 9. त्यानंतर तुषारच्या षटकात पुन्हा 9 आल्या, परंतु जितेच्या षटकात तब्बल 21 आल्या, 3 षटकार. आणि तिथे मात्र नक्कीच एक टार्गेट सेट झालाय. तर मनसे रायगड चषक जे आता उपस्थित आहे त्या क्रीडांगणावरती ते दर्दी क्रीडा रसिक आहेत. क्रिकेटचं त्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांचं आपल्या गावावरती खूप प्रेम आहे. गावावरती प्रेम असल्या कारणास्तव ते सगळे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे. छान व्ह्यू तुम्ही पाहता या क्रीडांगणाचा, मनसे रायगड चषकाचा. मगासपासून दाखवतायत लाईव्हला आणि हे आमचं भव्य दिव्य व्यासपीठ. मनसे रायगड चषक सन्माननीय जितेंद्रभाई पाटील, रायगड जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष, त्यांच्या वतीने संपन्न होत असणारी स्पर्धा. दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं आणि यंदाचं 5वं पर्व या स्पर्धेचं आणि बेमिसाल आयोजन करण्यात आलंय. रायगड जिल्ह्यातील एक अग्रनामांकित स्पर्धा. पहिला चेंडू नितीन समोर, पहिलाच बॉल, फटका फसलाय, कॅच, पलटवार, मोठा धक्का वाकस संघाला.
विकेट घेतले ते ऋग्वेद मोरेची. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो भगवान दळवी. कॅच पकडली ती वाईडिश लॉंगॉनला. नवनाथ नाही, नवनाथ पण चांगला गोलंदाज आहे. मोक्याच्या क्षणी बरोबर बॉलिंग टाकतो. मजा येईल या मॅचमध्ये कारण बॅटिंग लाईनअप तगडी आहे. फार शेवटपर्यंत बॅटर आहेत वाकस संघाकडे. फ्लिक केला, मनगडाचा वापर इथे केला भगवान दळवीने. मिड विकेटला चौकार. दिशेनं मनगडाचा बरोबर वापर करत हा फटका खेचला तो चौकार. पहिल्या चेंडूवरती नितीनने विकेट घेतली परंतु पुढचा चेंडू थोडा फुलर लेनचा पायात टाकला होता. इंडियन प्लेयर पायामध्ये किती चांगले खेळतात हे सर्वांना ठाऊक आहे. व्हाट अ ग्रेट शॉट बाय भगवान दळवी. स्क्वेअर बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून हा फटका खेचला चौकार. हे भगवान दळवी महत्वाच्या क्षणी फलंदाजी करत असताना आज नाही तर कदापि नाही याच उद्देशानं जनमान वाकस संघ खेळतोय कारण मागच्या 2 महिन्यांपासून त्यांचा स्ट्रगल चालू आहे. बॅट चिकाडा मागे बॉल. काय प्रयत्न केले होते शॉट तडमानला पण तो झेल इथे सुटला. सिंगल रन. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 9 वर. एक का मला आठवतंय आता हेवी बॉल वरती मॅचेस चालू आहेत. हेवी म्हणजे जड चेंडू थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा हलक्या बॉलचं क्रिकेट होतं ना आणि आपल्याकडे स्पर्धा मोठ्या संख्येने व्हायच्या हलक्या बॉलच्या त्यावेळी जे हनुमान कळंबोली संघ दशरथचा संघ जवळजवळ 12 क्वार्टर फायनल हरला होता. 12 मला ते अद्यापही ध्यानात आहेत. परंतु भगवान समोर आता ऋतिक गोलंदाजी करतोय. नितीन हो भन्नाट यॉर्कर. विकेट किपर अडवू शकला नाही. बाईच्या स्वरूपात एक धाव. काही यॉर्कर पाहायला मिळाला ऋतिक दळवीच्या विरोधात नितीन विर्लेकडून. भन्नाट यॉर्कर होता. वेगवान चेंडू. सोपं काम नाहीये यॉर्कर बॉल टाकणे आत्ता या रात्रीला. रात्री 3 वाजता आणि थोडी थंडी जाणवते. बाजूला मस्तपैकी छोटासा डोंगर आहे. सिंगलने स्कोर झालाय 10. पाठलाग चालू आहे 51चा. एकमेव पॉवर प्लेचा षटक आहे. 1 विकेट गेले. भगवानचा फटका. बॉल लॉंग ऑनला. ही ताकद बोलते भगवानच्या मनगडातली. बॉल सीमारेषा पार. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 51 धावांचा पाठलाग आणि धावा संख्या जाऊन पोहोचली ती 16 वर. आता 18 बॉल धावा करायचे त्या 35. नितीनचं पहिल्यांदा षटक मी पाहिले जे मागणे ठरलंय. नाही तर मागच्या दोनही मॅचमध्ये नितीन विर्लेने 2-2 षटकं टाकलीत परंतु मला वाटत नाही एवढ्या धावा दिल्यात. दबाव असेल आता उर्वरित गोलंदाजांवरती. 18 चेंडू विजयासाठी 35 करायचे आहेत. भगवान चांगली बॅटिंग करत असताना 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. बॉलर आलाय नवनाथ दुसऱ्या षटकात. कव्हर ड्राईव्ह. कडक फटका खेचलाय. डीप कव्हरला फिल्डर आहे. फेक होईल फक्त 1च धाव. ऋतिक आणि भगवान डाव सावरत असताना जनमान वाकस संघाचा कारण ऋग्वेद मोरे
पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता. धावसंख्या ती 17-17. ही जोडी फार महत्वाची आहे आणि मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल, कारण 4 ओव्हरची मॅच, झटपट क्रिकेट आहे, पटापट सर्व गोष्टी घडतात, तर या जोडीला फोडावं लागेल दामोतेच्या प्लेयर्सला, गोलंदाजांना. अन्यथा ही जोडी हा सामना घेऊन जाईल. जे प्रेक्षक स्टँडमध्ये बसलेत ना, त्यांचं खरोखरच कौतुक आहे. ज्यांचं क्रिकेटवरती प्रेम आहे, ज्यांचं गावावरती प्रेम आहे, म्हणून ते उपस्थित आहेत. स्वागत आहे तुमचं. पाठलाग केला होता चेंडूचा, परंतु पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतात. हुशार आहे भगवान. अतिरिक्त धावसंख्या झाली ते आता 18. सिटी मास्टर पण आलेत आता ग्राउंडवरती. 51चा पाठलाग चालू आहे. 33 करायचे, 18 धावा झाल्यात. सेकंड ओव्हर. नवनाथ फटका फसला, एक्स्ट्रा कव्हरला प्लेयर. कॅच मात्र झाली नाही. 2 धावा इथे सहज मिळतील. कॅचसाठी प्रयत्न करायला पाहिजे होता. ज्याच्या बॅटमधून धावा आल्यात, ज्याने 2 चौकार मारले, ज्याने 1 षटकार मारला, त्याची कॅच होती, परंतु त्याची कॅच मात्र इथे सुटले. धावा झाल्यात त्या 20. 31 करायचे विजयासाठी. कोण क्वालिफायर होणार आणि स्पर्धेचा नियम, वैयक्तिक पारितोषिकांसाठी तुम्हाला ठाऊक आहे, फायनल पर्यंतचे पॉइंट काउंट केले जाणार. फक्त कोणता चमत्कार नको व्हायला. 20 झाल्यात. 31 ची गरज. स्विच, क्या बात है, व्हाट अ शॉट. स्विचचा षटकार. स्विच प्लस पल्लू, भगवानचा करिश्मा षटकार. स्वतः भगवान धावून आलाय. तो वाकस संघाच्या बाजूने आणि त्याच्या बॅटमधून हा काय फटका होता. प्रतिम षटकार. 6 धावा. स्कोर झालाय 26-25 पाहिजेत आता. मिड विकेटला मारलाय, परंतु थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तर चला, कॅच व्हॅलिड आहे की नाही ते तपासलं जाईल. पाहूया. भगवानचा फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्याने पकडला हा झेल, परंतु तो व्हॅलिड आहे की नाही आता तिसरे पंच तपासतील. नो टेन्शन. ते गेले तरी पण काय टेन्शन नाही, फक्त बोलले नाही पाहिजेत. आतमधले थोडे बदलणार आहेत काय. भगवानची विकेट की नाही, की षटकार. पाहूया आता नक्की काय घडलंय. आतमध्ये तर त्यांचं डिस्कशन चालू आहे. 26 झालाय. 25 पाहिजे तेव्हा हा फटका. परंतु काय इनिंग खेळलाय तो. आतमध्ये गेला जेव्हा पहिल्या बॉलवरती ऋग्वेद मोरे बाद झाला होता, परंतु त्यानंतर भगवानने हा डाव सावरलाय. संघाला नेऊन ठेवलंय 26 वरती, परंतु नौका अजूनही अर्ध्यातच आहे. दुसरं ओव्हर चालू आहे. 26 धावा झाल्यात. आता कमबॅक करण्याची संधी नक्कीच आहे, ती प्रथमेश 11 धामोते संघाकडे. 25 करायचे, तिथूनही 25 करायचे. नवीन फलंदाज तुषार चांगला खेळलाय. संपूर्ण स्पर्धेत 2 मॅच मध्ये 24 बॉल विजयासाठी करायचे, त्या 25. मॅच आता रंगात आले. चला लवकरात लवकर मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. प्लस पॉइंट वाकस संघाकडे असा आहे की ऋतिक दळवी अजूनही मैदानात आहे.
14 चेंडू विजयासाठी 25. क्वालिफायर मॅच टॉप 4 मध्ये जाऊन कोण पोहोचेल याकडे सर्वांचं लक्ष. मनसे रायगड चषकाची पहिली रात्र. ऑन साइडला फटका वाडीश लॉंगॉलच्या दिशेने कार्पेटनं बॉल निघाला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. थोडा फंबल. धावा मिळतील त्या मात्र 2 तुषारला. झटपट क्रिकेट कारण तुषारच्या विरोधात देखील ते शेवटचे 2 चौकार आले होते. आय थिंक एक बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट, त्यानंतर एक मिड विकेटला. बरोबर ना तिथेच 9 आल्या होत्या. त्याही त्याला वसूल कराव्या लागतील. दुहेरी धाव घेतली. स्कोर जाऊन पोहोचला 28 वरती. विजयासाठी आता धावा करायचे. 13 बॉल 23. 13 चेंडू 23 धावांची गरज. काय रोमहर्षक लढती झाल्यात आज. उद्या ठीक 7 वाजता रेग्युलर मॅच चालू होतील. 13 चेंडू 23 ची गरज. वेगवान चेंडू होता नवनाथचा. खालीच राहिला. सबमरीन बॉल. नाहीतरी आजकाल चर्चेत येत पानबुडीत तसाचा चेंडू राहिला. 2 ओव्हर धाव संख्या झाले ते 28 आणि आता 12 बॉल विजयासाठी वाकसला करायचे 23. बारा चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. जे उपस्थित आहेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत मनसे रायगड चषकात. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकात आलाय तो परेश. नवनाथ परेश एकाच उंचीचे दिसत आहेत, म्हणजे एकाच साच्याचेही दिसत आहेत असंच वाटतंय. पहा ना त्याच उंचीचे आहेत परंतु अफलातून कामगिरी आहे. आणि परेशला कधी दुसऱ्या षटकात कधी तिसऱ्या षटकात वापरलं जात आहे. फ्लेक्झिबल. परंतु समोर येतो ऋतिक दळवी. 12 बॉल 23 करायचे आहेत. क्वालिफायर कोड होईल. धामोते की मात्र वाकस. हो खोदून काढला बॉल. समोर लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. हातातून चेंडू निसटला. धावलाय पा तुषार. काय धावलाय मैदानात. त्याला ठाऊक आहे आज नाही धावलो तर माझा संघ क्वालिफाय होणार नाही. जिकरीचे प्रयत्न तो करतोय. 2 धावा येथे घेतल्यात. 11 बॉल आता विजयासाठी 21 ची गरज. पार रात्रीचे 3 वाजलेत म्हणजे आपल्याकडे पाठ. यावेळी आपण सगळे साखर झोपेत असतो, परंतु साखर झोपेत चालू असलेला हा रोमहर्षक सामना वाकस विरोधात धामोते. फसवलाय तो मात्र परेशने गती थोडी काढून घेतली या चेंडूवर. आक्रमण करायचं होतं ऋतिक दळवीला परंतु चेंडू थोडा उशिराने आला. निर्धाव चेंडू. 10 बॉल धावा करायचे 21. दोन्ही बाजूने टाळ्यांचा कडकडाट होते. प्रोत्साहित केलं जाते प्रत्येक खेळाडूला. शेवटी लढाई कर्जतकरांची आहे. कोण जाणार टॉप 4 मध्ये. झुंज देत असताना धामोते वर्सेस वाकस. ऋतिक दळवीचा फटका बॉल चाललाय तो काऊक कॉर्नरला. आता मात्र चुकी करत नाहीये नवनाथ आहे. फैका चूक विकेट किपरच्या हातात. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलाय 31 वर 31. परेशचा चांगले 3 चेंडू. आता 20 करायचे. चेंडू शिल्लक येते 9 चेंडू 20 धावांची गरज. दोन्ही महत्वाचे प्लेयर. तुषार जो इन्फॉर्म आहे, चांगली बॉलिंग करतोय, चांगली बॅटिंग करतोय. ऋतिक दळवी तर यंदाच्या वर्षीचा गेल्या वर्षापासून म्हणजे मागच्या हंगामाचा देखील आणि या हंगामाचा देखील सर्वात किफायतशीर ऑलराऊंडर आहे. आणि त्याच्या समोर आहे तो मात्र धामोतेचा परेश. 9 बॉल 20 ची गरज. फटका समोर खेचलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्याच्या हातात चेंडू विसावतो. फेक पा चूक बॉलर कडे. चांगली फिल्डिंग वाडीश लॉंग ऑफला होता क्षेत्ररक्षक राहुल. सिंगलच दिले. 4 बॉल मध्ये फक्त 4 आल्यात. आता धोक्याची घंटा थोडी वाढू लागलेली आहे. 8 चेंडू आणि आता विजयासाठी गरज असेल ते 19 ची. धाव संख्या जाऊन पोहोचले ती 32 वर. 51चं टार्गेट आहे.
तर गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय, तर तिसरे पंच तपासतील. चला तर मॅच चालू ठेवा. पूर्ण ओव्हरमध्ये जर का गोलंदाज पॅच करताना आढळला आताही या चेंडूंवरती तरी सुद्धा, तर चला मॅच चालू करा आणि पुढच्या दोनही चेंडूंवर जेवढे चेंडू राहिलेत त्या चेंडूंवरती देखील तपासलं जाईल. या स्पर्धेचा हा नियम आहे. 8 बॉल विजयासाठी करायचे धावा, त्या मात्र 19. थोडा दबाव टाकण्याचा प्रयत्न नितीन आलाय, चर्चा करतोय तो परेश समवेत. परेश दळवी तिसऱ्या षटकात. मजा आली. पहाटे पहाटे घरी जात असताना चर्चा थोड्या रंगल्या पाहिजेत की कोण विजयी झाला, तर ते चर्चा रंगवण्याचं काम दोन्ही संघांनी नक्कीच केलंय. जे जिंकणार ते चर्चे विना जाणार, परंतु जे पराभूत होणार ते घरी जाईपर्यंत चर्चा करतच जाणार. 9 चेंडू 19 करायचेत, माफी असावी 8 चेंडू 19 करायचेत विजयासाठी वाकस संघाला. हो, बॅटची कडा घेतली स्वतः फॉलो थ्रू मध्ये, माफी असावी. समोर फटका. मला असं वाटलं की बॅटची कडा घेऊन मागे गेलाय की काय, परंतु एकही धाव नाहीये या चेंडूवरती. डॉट बॉल. टेन्शन. पाच सामना कसा फिरवलाय तो परेशने. भगवान दळवी जेव्हा मैदानात उभा होता असं वाटलं वाकस सामना घेऊन चाललाय भगवान, परंतु नाही, परेशला ते मान्य नव्हतं. भगवानची विकेट आल्यानंतर परेशने मागच्या 5 चेंडूंमध्ये फक्त 4 दिल्यात. आता 7 बॉल विजयासाठी 19 करायचे. एखाद मोठा फटका, चौकार किंवा षटकार ऋतिक दळवीला मारावाच लागेल, तरच तो दबाव शेवटच्या ओव्हरचा कमी होऊ शकतो. या मॅच मधील सर्वात महत्त्वाचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे तो परेश. समोर आहे ऋतिक, प्रयत्न करतोय, डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न होता. समोर लॉंग ऑफला राहुल आलाय, वेगाने येतोय, फेक करतोय विकेट किपरच्या दिशेने. शेवटच्या चेंडूवरती देखील परेशने दिली फक्त 1 धाव. परेशचं तिसरं षटक, त्या षटकात धावा आल्या त्या अवघ्या 5 आणि आता 6 बॉल विजयासाठी धावा करायचे त्या मात्र 18. 6 चेंडू 18ची गरज. काय चमत्कारिक मॅच झाले. 2 ओव्हरमध्ये भगवान दळवी, मी मगाशी देखील उल्लेख केला, जेव्हा त्याने तो स्विचचा पल्लू मारला म्हणजे सहजरित्या चेंडू. मला आठवण झाली की लहानपणी आपण पिढा घ्यायचो, प्लास्टिकचा बॉल असायचा, धर अंगणात वरती उडव, तशा त्या पद्धतीचा तो फटका होता, परंतु महत्त्वाचा ठरला. परंतु त्याची विकेट आल्यानंतर मात्र सामना पुरता बदली केलाय तो परेशने. 1 ओव्हरमध्ये त्याने फक्त धावा दिल्या त्या 5 आणि आता शेवटच्या षटकात बॉलिंगसाठी आलाय जयवंत. बॉलर बदलला आय थिंक. सहा बॉल विजयासाठी धावा करायचे त्या मात्र 18. ऋतिक दळवी महत्वाचा प्लेयर वाकस संघाचा. फुल टॉस मारलाय समोर, लॉंग ऑनला, बॉल सीमारेषा पार. वाकसचा पहिला वार, षटकार. ज्यांना ज्यांना थोडी थोडी झोप लागली असेल ती पण उडाली आता. पहिल्याच बॉलवरती षटकार मारला. आता इक्वेशन 5 चेंडू विजयासाठी धावा करायचे त्या मात्र 12. पहिल्याच बॉलवरती जयवंतच्या विरोधात मारलाय षटकार. 5 चेंडू 12. कंपल्सरी चेसिंग वगैरे काही नाही, फक्त ड्रेसिंग कंपल्सरी आणि तोही ड्रेस टी शर्ट देण्याचं काम केलं आयोजकांनी. चला नवीन चेंडू द्या मैदानात. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. चला तर मॅच बॉल आय थिंक आलाय. 5 चेंडू 12ची गरज. सगळे आता शांत झालेत. या फटक्याने सर्वांना शांत करून ठेवलंय, सुन्न करून ठेवलंय. ते पहा प्रेक्षक जे फक्त क्रिकेट पाहण्यासाठी आलेत ते त्या मातीच्या ढिगाऱ्यावरती उभे राहिलेत. त्यांना पाहायचे की हा सामना नक्की कोण जिंकणार आहे. जितेंद्रभाई पाटील यांच्या स्पर्धेच्या पहिल्या नाईटमध्ये टॉप 4ला कोण जाणार आहे. 5 बॉल 12ची गरज.
जयवंत तयार, वाडीस लॉंग ऑफ ठेवला, लॉंग ऑन आहे. अगदी डीप कव्हरला देखील स्वीपर कव्हरला प्लेअर. त्याचबरोबरीने बॅकवर्ड पॉईंटला शॉट, थर्डमॅनला शॉट, फाईन लेगला, काऊ कॉर्नरला, लॉंग ऑनला आणि स्क्वेअर लेगला. समोर मारलाय. ही ताकद आहे, हा जोश आहे, ही जिद्द आहे ऋतिक दळवीची. षटकार. हंगामापासून आत्तापर्यंतच्या भले वाकस संघाने किती ट्रॉफीज मारल्या, ते किती त्यांनी विजेतेपद पटकावले, त्यापेक्षा या खेळाडूने खरोखरच संपूर्णतः कर्जत तालुक्याचं क्रिकेट गाजवून सोडलंय. तो ऋतिक दळवी. 6 बॉल 18ची गरज होती आणि जसा षटकार मारला ना, म्हणून मी म्हटलं ना, जे गावावरती प्रेम करतात ना, ते त्या चेंडूच्या मागे धावत गेले. त्यांना तो चेंडू हवा होता, परंतु सामना समाप्त झालेला नाहीये. जयवंतला डॉट बॉल टाकावा लागेल, विकेट घ्यावी लागेल. सामना फिरू शकतो. 4 बॉल विजयासाठी दावा करायचे, त्या मात्र 6. कव्हरच्या दिशेने खेचला, गॅप भली मोठी आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार. ऋतिकचा पलटवार, चौकार. झालेला नाहीये. भले 3 चेंडूंवरती 2 षटकार, 1 चौकार आला असेल, तरी सुद्धा 3 बॉल दावा करायचे, त्या मात्र 2. जयवंत कसं प्रत्युत्तर देईल ते मात्र ऋतिक दळवीला. परंतु काय खेळला ऋतिक दळवी. जे अनुमान वाकस संघ गेल्या काही महिन्यांपासून स्ट्रगल करतोय, त्यांना क्वालिफाय व्हायचे, परंतु अद्यापही अडसर दूर झालेला नाहीये. 3 बॉलमध्ये ऋतिक दळवीला देखील दावा करायचे 2. कोण जिंकेल, धामोते की मात्र वाकस. स्लोवर वन फसलाय. नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो येतोय, थ्रो मिस झालाय. जय हनुमान वाकस संघ मनसे रायगड चषकात क्वालिफाय झालाय. पहिला संघ 2 महिने स्ट्रगल केला आणि त्या स्ट्रगल नंतर त्यांनी मात्र चमत्कार घडवलाय आणि या चमत्काराचा सुपरस्टार ऋतिक दळवी ठरलाय. अभिनंदन वाकसकर. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो ऋतिक दळवी. 11 बॉल 23 आणि 1 ओव्हर टाकली, त्यामध्ये 1 विकेट घेतली. तर ऋतिक दळवीला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. हार्ड लक दामोते टीम. परेशने लाजवाब प्रयत्न केले होते, सामना फिरवला होता, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 18 धावांचा पाठलाग केला तो ऋतिक दळवीने. चला, तर कैलास वैखरे मगासपासून पारितोषिक लावत होता, तर 1000 रुपयांचं पारितोषिक ऋतिक दळवीसाठी. तर या ऋतिक दळवी आपण मंचावरती. हार्ड लक नितीन, हार्ड लक कल्पेश. मजा आली, परेशने सामना फिरवला होता, परंतु शेवटी ऋतिकने तो सामना स्वतःकडे खेचून घेतला.
तर 1000 रुपयांचं पारितोषिक कैलास वैखरेकडून ऋतिक दळवीला. ही गावची ओळख आहे, शेवटी गाव जिंकला पाहिजे त्यासाठी हे पारितोषिक. आणि आता मॅन ऑफ द मॅच देतील राऊत साहेब. इट्स ओव्हर. आजचा खेळ इथे समाप्त झाला. उद्या ठीक मिळू आपण 7 वाजता, परंतु मी नाही.